Okay, so we are at Ganesh Chaturthi 2025. Okay, Malaika Arora कहाँ गई देखते हैं. Okay, spotted at लाल बाग चौराहा. So spotted लाल मतलब वो बाग। दिखा नहीं. हाँ, उसको देखा लोगों ने इंडिया में. At मतलब at is a preposition. It's a preposition which is used. मतलब ऐसा word है छोटा सा जो जगह के लिए यूज होता है. Example, I'm at home. मतलब मैं घर पे हूँ. मैं एट घरी होम, आहे. एट वेल। हाँ. ओके. ऑलराइट. आई एम वेटिंग एट स्टेशन मतलब क्या. मैं स्टेशन पे खड़ा हूँ. ठीक है. आई एम वेटिंग एट द गेट म्हणजे काय. मी गेट कडे उभा आहे. तर कडे कडे म्हणतो ना मराठीमध्ये जयश्री. ते कडे. ओके, दैट इज एट. ऑलराइट. और हिंदी आई में मैं यहाँ पर खड़ा हूँ वहां पर खड़ा हूँ लगभग जो जो लोकेशन के लिए यूज होता है एट. ओके. ऑलराइट. सीक्स. सीक्स ब्लेसिंग्स. ब्लेसिंग्स मतलब ब्लेसिंग्स blessings. सिक्स मतलब मतलब खोजना, खोजना, है ना खोजना ना. या हाँ, ब्लेसिंग्स मतलब क्या. ब्लेसिंग, आशीर्वाद। ब्लेसिंग मीन्स आशीर्वाद। आशीर्वाद. ब्लेसिंग मतलब आशीर्वाद, आशीर्वाद। Yes, yes. तो हम लोग क्या करते हैं आशीर्वाद खोजते नहीं है ना. आशीर्वाद क्या करते हैं. लेते हैं. तो लेना सीख चाह मतलब आप रहे, लेते, लेते हैं. लेने। तो हम्म, टेक्स ब्लेसिंग नहीं है. टेक्स मतलब थोड़ा सा लेना 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 होता है. सीख मतलब ऐसा मांगना होता है. भगवान ठीक। मुझे ये दे दे. मुझे वो दे दे. मुझे ये दे दे. मुझे वो दे दे. है ना. सब लोग मांगते हैं गाडी बंगला तब्येत. अजून काय काय मागतात माहित नाही सगळे लोक. है ना. सब लोग भगवान के पास मांगने के लिए जाते हैं तो उसको क्या बोलते हैं. सीक ब्लेसिंग. तो ब्लेसिंग कल ब्लेसिंग। हाँ प्रतीक इज गोइंग फॉर सम एग्जामिनेशन टुमारो. कल है उसका इंग्लिश का पेपर. तो मम्मी क्या बोलेगी. प्रतीक प्लीज सीक ब्लेसिंग्स फ्रॉम गणपति बप्पा. है ना. देवाला नमस्कार करून जा. है कि नहीं. पढ़ाई की भगवान तैयारी करनी. विल सी ब्लेसिंग। भगवान को हेल्प करेगा. गणपति बप्पा होली हाँ. विल। प्लीज ओके, सीक ओके। ब्लेसिंग्स. ओके. सी हाँ. ब्लेसिंग, ओके। तो अगर संगीता मैडम का कल बर्थडे है तो वो क्या बोलेगी. अरे मम्मी डैडी के पैर छुओ. ओके. बर्थडे है ना. तो इसका मतलब क्या इंग्लिश में. संगीता सीक्स सीकी, ब्लेसिंग्स फ्रॉम सिक्स लिखी। ओके। सीकिंग ब्लेसिंग्स फ्रॉम हर पेरेंट्स. आई वडिलांकडनं आशीर्वाद घेते. मम्मी डैडी से आशीर्वाद ले रही है. खींच के ले रही है क्या. नहीं. ओके. मांग के मतलब छीन के ले रही है क्या. नहीं. इसलिए टेक नहीं बोला है. सीक्स बोला है. ओके. लुकिंग रेडियंट. आ हा हा कैसी दिख रही है. रेडियंट. आ हा हा. रेडियंट मतलब क्या. शानदार, शानदार, शानदार. चमकदार. ओके. चमकदार। रेडियंट ओके। मतलब ब्यूटीफुल। ब्यूटीफुल लेकिन चमक चमक. ओके. तुम लोग ने देखा हुआ ना मेकअप वाले लोग कैसे दिखते हैं और बिना मेकअप के कैसे भूत दिखते हैं. हम्म। रेडियंट. रेडियंट मतलब जहां से शाइन आती है ना वो. ओके. अभी विदाउट मेकअप विद मेकअप लोगों को दिखाई दे दिया. देखो अभी मैं दिखाती हूँ आपको. ओके. पीपल हम्म। विदाउट मेकअप. हम्म। चमक नहीं है चेहरे. ओके. हम्म। पीपल विदाउट मेकअप. देखते हैं हम लोग क्या है. दिख रहा है. ये रेडियंट दिख रही है. छी छी हम्म। छी. नहीं 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 ये वाली थोड़ी अच्छी. ओके. हाँ. सो ये पीपल विदाउट मेकअप. ओके. इसको देखो चमक कम है. इसको जरा ज्यादा है. बिफोर एंड आफ्टर. तो ये जो लोग बहुत सारे ब्राइडल मेकअप के वगैरह फोटो डालते हैं देखो इंस्टाग्राम पे. बिफोर एंड आफ्टर है ना. मेकअप करायच्या आधी मेकअप केल्यानंतर. है ना. तो रेडियंट मतलब क्या. चमकदार. पूजा मैडम थोड़ी देर बाद थोड़ा मैं और ज्वाइन करूँ, 5 मिनट उधर भी अटेंड करके आती हूँ। हाँ. हाँ ठीक है. थोड़ा स्टार्टर्स खा के आ जाना. हाँ, ओके, ओके। ऑलराइट. रेडियंट फेस. ओके. होटल में गए हैं मैडम तो कुछ ना कुछ तो खाएंगे. हम लोग सोचेंगे नहीं वो क्या खाएंगे. हम लोग रेडियंट फेस को देखेंगे. चला आपण बघूया रेडियंट फेस. ओके. जो चमक रहा है. ठीक है. ये देखो. ये सीरम लगाओ वो सीरम लगाओ ऐसा करो वैसा करो ऐसे एड्स तो देखे रहेंगे ना फेयर एंड लवली के. है ना. तो सारे स्किन क्या होती है उनकी रेडियंट. तो मलाइका अरोरा की स्किन कैसे एकदम चमकदार. तो ब्यूटीफुल के बदले अनदर वर्ड इज चमकदार. ठीक है. रेडियन। हाँ. अभी गणपति बप्पा को जाएंगे तो स्कर्ट पैंट पहन के जाएगी क्या वो. नहीं ना. काय एथेंटिक, घेऊन घालून जाणार. नहीं पारंपरिक। एथेंटिक. एथनिक. वर्ड देखो क्या है. एथनिक। हाँ सर। हाँ. एथनिक। जवळून अच्छा चष्मा आहे का मग मी झूम करू का. एक मिनिट हा. नको।
नको नको मॅम. ना? नको. बरोबर आहे. दिसतोय ना? सो यू कॅन सी दिस वर्ड ना, हो. एच, एच आणि निक. निक. निक, एच का शब्द है, एच। एथनिक. एथनिक मतलब क्या? जो अभी इतना सिंपल याद रखना, शादी के लिए ट्रेडिशनल जो अटायर्स होते हैं ना, कुर्ता, लहंगा, है ना, पैजामा, असं जो असतं ना गणपतीसाठी $15 जिसके लिए हम लोग निकालते हैं ना कपडे में ते डांबरगोळी मधनं इस्त्री केलेला, बॅगेत ठेवलेला, तो वाला ड्रेस असतो ना, तो वाला एथनिक. ओके. सो प्रतीक के स्कूल में भी रहेगा ना ऐसा कुछ एड्रेस है ना, $15 गणपति सेलिब्रेशन. सो हाँ, यू विल नॉट वेयर रेगुलर हाफ पैंट, फुल टी शर्ट, है ना, यू विल वेयर कुर्ता पैजामा, तो उसको बोलते हैं एथनिक आउटफिट. ठीक है. आउटफिट मैंने बोला ना, कपड़े. आउटफिट, 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 आउटफिट मतलब क्या? आपके जो पहने हुए. नाइस आउटफिट जयश्री. म्हणजे काय? छान कपडे आहेत जयश्री. ओके, नाइस आउटफिट. आउटफिट. हाँ. ओके, आपका आउटफिट मतलब क्या? कपडे, क्लोथ्स. जे कपडे. घरचे नाही, पण बाहेरचे असतात ना, ड्रेस, ड्रेस आपण ज्याला म्हणतो ना, काय मस्त ड्रेस घातलाय ओके. तुम्ही, क्या सुंदर ड्रेस पहना आउटफिट. उसने. आउटफिट म्हणतात. ठीक आहे. हा. सो नेक्स्ट टाइम करायचा काय आउटफिट होता मला एका अरोराचा. आता उद्यापासून टीव्ही बघता, मोबाईल बघताना असं शब्द वापरायचे, एथनिक वेअर. ओके. सो जयश्री अँड प्रतीक अँड सचिन दे आर गोइंग आउट. ओके, दे आर गोइंग आउट फॉर गणपती. ऑलराईट, उद्या बोलवलंय, सोसायटीमध्ये पूजा आहे. ओके. आणि सचिनने काय घातलंय? हाफ पॅन्ट बरमुडा घातलाय आणि टी शर्ट घातलाय. हो, बदला आहे काय हे, जरा एथनिक आउटफिट घाला. Okay, so then Sachin will respond, okay, I'll come in kurta pajama. All right. So I think Sachin has just arrived at home. घरी आगमन झालं आहे का सचिन भाऊचं? Yes, madam. Very good. All right. So अभी मलाइका अरोरा को देखो. Have you settled? अभी हम लोग एक लाइन से भी कितना सीखने को होता है, फ्रॉम सिंगल सेंटेंस. ठीक है. अच्छा, शुड आई पॉज, शुड आई वेट? काय ऍडजस्टमेंट चालू आहेत का? नाही नाही आम्हाला बोलताय. हो हो हो. काही तिघांचे ऍडजस्टमेंट चालू आहेत का? नाही ना? नाही 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 बस. नाही नाही वी आर नको. सिटिंग प्रॉपरली. हा, चालू ना? हा, ओके. मध्ये प्रतीक गेले ना कुठेतरी बाहेर कंटिन्यू मला. कंटिन्यू मॅडम. ओके ओके द्यायचं होतं. ओके. चलो. मलाइका अरोरा वॉज स्पॉटेड ऍट. वॉज स्पॉटेड हे काय आहे? पॅसिव्ह वॉइस आहे. ओके. सो मलाइका अरोराला बघितलं गेलं, उसको देखा गया. उसने खुद को दिखाया नहीं, मैं आई, मेरे को देखो, मेरे को देखो, ऐसे नहीं कही वो. ओके, उसको देखा गया. ओके, ह्याला म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस. सो वेन राईट डाऊन दिस, हे ग्रामर मध्ये टॉपिक येणार आहे. ओके. ग्रामर. मैम आणि त्याच्यामध्ये काय लिहायचं? ऍक्टिव्ह वर्सेस पैसिव वॉइस. ओके. सो ये ग्रामर में टॉपिक आने वाला है. जेव्हा आपण ग्रामरचा एक क्लास घेणार ना, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह वॉइस. ओके. ह्याचा अर्थ काय मी सांगू, इसका मतलब एक क्विकली बता देते. ऍक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह वॉइस. और इसको बॉक्स करके रख देना. ठीक है, ह्याला बॉक्स करून ठेव. ठीक है. सांगू आता मी, आगे बोलू. एक्टिव वॉइस यस मतलब क्या है? हाँ. और पैसिव वॉइस मतलब क्या है? ओके. सो इसका मतलब है, मलाइका अरोरा वॉज स्पॉटेड ऍट मुंबई लालबाग राजा. म्हणजे काय? मलाइका अरोराला बघितलं गेलं. म्हणजे काय? लोकांकडनं बघितलं गेलं. यू अंडरस्टँड? पण इम्पॉर्टंट कोण आहे तिकडे? मलाइका अरोरा. फुल बरोबर. फोकस. हा, द सेंटेन्स इज स्टार्टिंग फ्रॉम मलाइका अरोरा. तिला बघितलं गेलं. असं नाही म्हटलंय पीपल स्पॉटेड मलाइका अरोरा, लोकांनी मलाइका अरोरा बघितलं असं म्हणत नाही. यू अंडरस्टैंड? ऐसे नहीं बोलते पीपल सॉ मलाइका अरोरा, ऐसे नहीं बोलते, बिकॉज पीपल इज नॉट इम्पोर्टेंट. बराबर. ओके. जैसे कि सचिन घर पे आ गया और उसने देखा ग्लास फूट गया है. ओके. एक ग्लास फूट गया है, कोणी तोडला? मला नाही, तो फुटलेला. ओके. मी फोडला म्हणजे काय? आय ब्रोक द ग्लास. आणि ग्लास फुटला, द ग्लास इज ब्रोकन. मला माहित नाही कोणी. तेव्हा कधी कधी आपल्याला माहित नसतं कोणी फोडला, किसने फोडा पता नहीं रहता है. तभी हम लोग क्या बोलते हैं? अरे
ग्लास तो फूट गया, कैसे पता नहीं, किसने पता नहीं, है ना, करने वाला हम लोग को पता नहीं कौन है। वैसे मलाइका को देखा गया, किसने देखा वो हम लोग को पता नहीं, है ना, मीडिया ने देखा, जी ने देखा, सोनी ने देखा, टाइम्स ऑफ इंडिया ने देखा, ओके, लड़की ने देखा, लड़के ने देखा, किसने देखा पता नहीं, मलाइका आ गया था, वो इम्पोर्टेंट है। सो ये एक्टिव एंड पैसिव के थोड़ा डिटेल में जाएंगे ना तभी समझेगा। स्पॉटेड म्हणजे कळलं ना, दिसली, देखा, ठीक है। तो अभी जयश्री बसलेली बाहर बालकनी में बैठी थी और उसने एक झाड़ के ऊपर क्या देखा, पैरट देखा, मतलब क्या, पोपट। तो पटकन ने सांगितलं, अरे प्रतीक, यू नो व्हॉट, आय स्पॉटेड अ पॅरेट टुडे ऑन द ट्री. म्हणजे काय, मी बघितला किंवा शोधून काढलं किंवा मी दिसला मला तो. बरोबर, पॅरट बसलेला काय, हे मला बघ मला बघ असं नाही ना, तेव्हा आपण शब्द वापरतो स्पॉटेड. ठीक आहे, स्पॉटेड म्हणजे काय, शोधणे किंवा बघणे. ऑलराइट, सो सेम सेंटेन्सेस, टीचिंग, ब्लेसिंग, डुरिंग. डू यू नो द वर्ड डुरिंग? डुरिंगचा मिनिंग काय आहे? During. During म्हणजे डिस्टन्स. during. हाँ, डुरिंग इज यूज ड्यूरिंग, डुरिंग इज यूज ड्यूरिंग, अच्छा, डुरिंग इज During यूज, म्हणजे मला माहिती आहे रे, मी कसं सांगू ते कळत नाही. बरोबर है, आई नो. डूरिंग कम्स फ्रॉम द वर्ड ड्यूरेशन. अच्छा, गणपति कब से कब तक है? ओके, 27 तारखेपासून कधी होता, 27 सप्टेंबर, ऑगस्ट, कधी होता गणपती, है ना, 27 ऑगस्ट. हाँ, ऑगस्ट जस्ट हाँ, 27. काल पर्यंत होता, कल हो गया विसर्जन. ओके, तो ये जो टाइम फ्रेम होता है ना, 27 ऑगस्ट से लेके, ओके, 2 सप्टेंबर, ह्याला म्हणतात ड्युरेशन, काळ, काळ तेवढा काळ होता. आणि ह्याच्या दरम्यान, ओके, मराठी वर्ड क्या, दरम्यान, इसके दरम्यान, मराठी ह्याच्यामध्ये, यामध्ये. ओके, सो ड्युरिंग गणपती फेस्टिवल, ह्याचा अर्थ काय, गणपती जेव्हा चालू असतो तेव्हा त्यामध्ये, ठीक है, गणपती festival. हाँ, तेवढ्या काळामध्ये, उस टाइम के बीच में, इसको बोलते हैं ड्यूरेशन. ठीक है, सो ड्यूरिंग दिवाली वेकेशन डू यू डू होमवर्क? हाँ, डू यू डू होमवर्क प्रतीक ड्यूरिंग दिवाली वेकेशन? येस और नो? ड्युरिंग म्हणजे काय, त्यामध्ये. Yes, मला. येस, येस, ओके. सो ड्युरिंग म्हणजे काय, त्या दरम्यान. ओके, दॅट्स कॉल्ड एज ड्युरिंग. ड्युरिंग, ड्युरिंग विंटर्स वी ऑल वेक अप लिटिल लेट. नाही नाही नाही, 6:30ला उठायचं, उठायचं म्हणजे उठायचं, उठणे का 6:30 को मॉर्निंग में, नाही नाही, ड्युरिंग विंटर्स वी वेक अप ऍट 7 o'clock, म्हणजे काय, पूर्ण थंडीमध्ये. ठीक आहे, दॅट्स कॉल्ड एज ड्युरिंग. ड्युरिंग म्हणजे काय, ड्युरेशन. ठीक आहे. सो गणपती चतुर्दशीच्या त्या, चतुर्थी सॉरी, च्या मध्ये तिला कुठेतरी बघितलं गेलं, 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख असं काही दिलं नाही आहे या सेंटेन्स मध्ये. ओके, रिसेंटली, व्हॉट इज रिसेंटली, हाल ही म्हणजे में. आता आता घडलंय ते. हाँ, आता जस्ट. रिसेंट, जस्ट, ओके. शी जज्ड, शी म्हणजे कोण, ती, मलायका अरोरा. शी म्हणजे ती, जज, जज म्हणजे ती जज होती, म्हणून ती जज करत होती, इट्स अ वर्ब, पास्ट टेन्स ऑफ जज. ओके, एक असतं नाउन जज, ती जज म्हणून बसते कोर्टामध्ये. ओके, दॅट्स अ डिफरंट थिंग. अँड जज मीन्स जे होते ना, डान्स इंडिया डान्स, झलक दिखला जा, वगैरे वगैरे वगैरे. ओके, त्याच्यामध्ये जज असतात ना, म्हणून त्याला म्हणतात शी जज्ड. ओके, द इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न. मेलबर्न कुठे आहे? वेर इज मेलबर्न, कहाँ पर है? मेलबर्न, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया, यस. घाटकोपर के आगे है क्या? नहीं, घाटकोपर के आगे मेलबर्न नहीं है. ओके, मेलबर्न के लिए फ्लाइट पकड़ के जाना पड़ता है, तो वो भी फ्लाइट पकड़ के मेलबर्न गई, ऑस्ट्रेलिया. ठीक है, और वहां पर उसने परफॉर्म भी किया. यू अंडरस्टैंड, परफॉर्म, परफॉर्म, Yes. परफॉर्म म्हणजे तिने काहीतरी डान्स वगैरे केला असेल. परफॉर्मन्स इज एनी आर्ट, गाणे, डान्स करणे, याला सगळ्याला म्हणतात परफॉर्म. म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवणे, तबला वाजवणे, सगळ्याला म्हणतात परफॉर्म. एनी आर्ट, कराटे वगैरे खेळलं तरी पण परफॉर्म, स्केटिंग केलं तरी परफॉर्म. ठीक आहे. Alright. Which hobby do you have? Do you perform anything? Any dancer in your house? Pratik, Jayashree, Sachin? Yes. कोण कोण डान्स करतं? He is doing. Jayashree dances? Ma'am, I like to do dance. Ah, you like to do dance? Okay, Ma'am, I like to dance म्हणायचं. हा, मी तेच सांगणार होते. I like to dance म्हणायचं. Very good. Okay.
On which song did you perform recently? गणपती सॉन्ग. Ganpati song. Okay, all right. And did you seek blessings before you performed? येस. Yes. Whose blessings? पप्पा एंड मम्मा. हाँ बराबर, वही तो हमारे गणपति है ना? और गणपती किधर आहे? जारा गॉड. व्हेरी गुड. आता कळलं. हे सगळे शब्द आपण तिकडे वापरले. सो हु वॉज द जज ड्युरिंग दॅट परफॉर्मन्स? डू यू रिमेंबर एनी जज? स्कूलमध्ये परफॉर्मन्स. कुठे? सोसायटीमध्ये, स्कूलमध्ये कोणी होता जज? नाही ना? असंच होता ना कल्चरल? कॉम्पिटिशन नव्हती ना? हा वॉज इट? डान्स क्लास म्हणजे कॉम्पिटिशन होतं. ओ वाव. ओके, नाईस. डिड यू विन बाय एनी चान्स? आणि ते मॅम हा हा. मॅम सॉरी आय डिडंट हर. आय डिडंट मॅम हिअर. सॉरी आय डिडंट हिअर. हा, यू डिडंट हिअर. हा. मॅम मला की हे थोडं अजून थोडं झूम करायचं मला. तसं मी बोलू. झूम झूम. प्लीज झूम. मी हा. कॅन आय झूम? तुमच्या स्क्रीनलाच करू शकतो. टच टू झूम. म्हणजे तिकडे असं असं केलं की ऑटोमॅटिक झूम होणार. मी करू झूम? इकडनं मॅम करू? तुम्ही झूम करा. अच्छा, एक मिनिट मला क्लिअर करावं लागेल सर. एक मिनिट. ये मैंने स्क्रीनशॉट ले लिया. और हाँ, काय झूम करू? मलाइका अरोराची बिंदी, नेकलेस, काय झूम करू? म्हणून सेंटेन्स आहे ना, सेंटेन्स आता जे आपण लर्न करतोय ते झूम करा फक्त. हे हे सेंटेन्स. हे 3 लाईन आपण जे आता हा. हे येस येस. बरोबर? नाही रीडिंग अजून आहे. थोडस. अजून झूम. यू कॅन झूम युअर मोबाईल. तिथे 2 बोटल लावली की यू कॅन झूम इन स्क्रीनला. झूम. हा. कारण माझ्या इकडनं मी अजून झूम केलं तर एक एक शब्दच दिसणार. दिसतंय? अच्छा. आर यू एबल टू सी? म्हणजे काय बघायचंय? कुठला शब्द मी तो झूम करते? नाही बघायचं नाही म्हणजे क्लिअर दिसेल पूर्ण जे सेंटेन्स आहेत ना 3rd लाईन. हा, हा, हा. नाही ते इथे अजून करायचं. रीड मोर करायचंय. थर्ड नाही. नोन फॉर हर पर्सनल लाईफ. ओके, आता सगळे लोक चर्चा काय करतात तिच्या पर्सनल लाईफची. सो हाऊ मेनी लाईफ वी हॅव? कुठले 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 लाईफ आहेत आपल्याकडे? एक पर्सनल लाईफ आहे. ओके, आणि काय लाईफ आहे अजून? बाबा फिल्म ऑफिसमध्ये इंडस्ट्रीज. कुठलं लाईफ असतं? हा बरोबर आहे. मलाइका अरोरा फिल्म इंडस्ट्रीचा लाईफ आहे. ऑफिस लाईफ. ऑफिस लाईफ. आणि प्रत्येक स्कूलमध्ये गेल्यानंतर स्कूल लाईफ. स्कूल लाईफ. येस. कॉलेज. ऑफिस लाईफ, कॉलेज लाईफ. अरे वा. अरे वा. या सगळ्या ह्याला काय म्हणतात? प्रोफेशनल लाईफ. जेव्हा आपण प्रोफेशन किंवा करिअर असतं ना, सो 2 प्रकारचे लाईफ असतात. एक पर्सनल लाईफ, राईट डाऊन. ओके. सो वी हैव 2 टाइप्स ऑफ लाइफ, लाइफ आई शुड से. वन इज द पर्सनल लाइफ, कि आपके घर में कौन है, ओके, शादी हुआ है कि नहीं, बच्चे हैं कि नहीं, घर पे कौन कौन है, ये सब पर्सनल लाइफ है. ओके, ये सब भी ऑल दिस इन्फॉर्मेशन इज नॉट गिवन इन द आउटसाइड वर्ल्ड. देखो ऑफिस मध्ये ह्या सगळ्या चर्चा करत नाही सगळे लोग. और दूसरा होता है प्रोफेशनल लाइफ. तो किसी को भी आप मिलोगे तो बोलते आप कौन है?" तो बोलेगा मैं डॉक्टर हूँ, मैं पुलिस हूँ, मैं लॉयर हूँ, मैं टीचर हूँ. है ना? दैट्स कॉल्ड एज अ प्रोफेशनल लाइफ. ओके. और बाकी सारे तो है ही, स्कूल लाइफ, कॉलेज लाइफ, ओके, ऑफिस लाइफ. ऑलराइट. मलाइका हिंटेड. हिंटेड मतलब क्या? हिंटेड. तुम्ही काय? हा, हिंट हिंट. आय गिव्ह यू अन हिंट. इंटेड. हिंट म्हणजे काय? क्ल्यू क्ल्यू. क्लू क्लू. हा, क्लू क्लू. इंटेड. ओके. लाईक सचिनने आल्याला सांगितलं क्लू. आहे का आहे का काय खायलाय का हाताने असं केलं तर दॅट इज हिंटेड. ओके. ए बसा बसा, माझ्याकडे आहे, इयरफोन आहे, बसा बसा. ओके, सो दॅट इज हिंटेड. सचिन आर यू देअर? आहे ना? हो की आहे. काय पॅरल नाही ना? नाही, आहे मी लाईन वर आहे. आहे ना? पॅरल काही काम चालू नाही ना? आय नाही कांट नाही. सी इन दी हे. म्हणून मला वाटलं म्यूट वरती आणि व्हिडिओ पण ऑफ आहे. मला वाटलं
यू प्रॉब्ली गेटिंग रेडी, असं काहीतरी ऑफिस मधून आल्यानंतर आराम चालू आहे तिला. ओके, ऑलराईट. सो Hinted. हिंटेड, हिंटेड म्हणजे काय, हिंट दिली. ओके, टीचरने काय हिंट दिली, प्रतीक अभ्यास कर, नाहीतर माहितीये ना तुला पेरेंट्स टीचर्स मीटिंग येते. सो शी हिंटेड, तुम्ही टीचरला मम्माला सांगणार मग. ओके, हा. सो जयश्री हिंटेड प्रतीक, प्रतीक लवकर लवकर घर आवरून ठेव, तुला माहितीये ना पप्पा येणार आहेत आता. ओके, सो शी हिंटेड, तुला माहितीये ना पप्पा येणार आहेत तर काय होतं ते. सो हिंटेड. सो असे सगळे शब्द वापरायचे घरी सुद्धा. ओके, आणि हिंटिंग किती सांगितलं, किती नाही सांगितलं, पप्पा येण्याच्या आधी नको असं तुझं करू. ओके, चिडतात मग ते पप्पा. ओके, व्हॉट यू कॉल युअर पप्पा, डॅडा, बाबा, काय म्हणतो, डॅडी, अजून काय, फादर, डॅडू, हा. व्हॉट यू से, डॅडू. अरे वा, माय डॉटर ऑल्सो सेज डॅडू. ओके, आणि आईला मम्मा. मम्मा. सेम सेम, वी ऑल्सो हॅव द सेम कॉम्बिनेशन एट होम, मम्मा अँड डॅडू. अच्छा, री, व्हॉट इज दिस, री मॅरेज. री, री म्हणजे काय, Remarried. परत. परत परत. हा, ट्वाइस. परत लग्न. हा, हे असं हिंट दिली. ठीक आहे. बरं, मला सांगा 5 असे वर्ड जे री ने सुरू होतात. री मॅरेज मुझे रिकॉल. बताइए. वेरी गुड, एक्सलेंट. री मैरिज के Remind. बाद रिकॉल, Reminder. रिमाइंडर, वेरी गुड. रिसायकल. रिसाइकल, Recycle. आता भरपूर येतील. अगर रिसाइकल आ गया तो बहुत सारे आएंगे. हाँ, फिर री, री म्हणजे परत वापस करो, ऐसा री, री, परत कर, चुकलं ना परत कर. म्हणजे Revision. काय, रिवाइज. रिव्हिजन, रिवाइज. Revise. हा, रिव्हिजन. तेच. रिव्हिजन. आईचे आता मोदक सुटले ना, तर आईने काय केलं, परत गोळा केला त्याचा. रीडू असं पण म्हणतात, रीडू. रिमेक. रिमेक. Redo. रिमेक, व्हेरी गुड. हो, काही शब्दांना हे आहे, मिनिंग आहे, रिमेक, रीडू. ओके, रिमाइंडर असा काही शब्द नाहीये, म्हणजे परत मन लावणे असं काही नाहीये, पण हा, पण मनात परत एकदा येणे म्हणून रिमाइंडर असतो, है ना. आय रिमाइंड यू. ओके, म्हणजे काय, मनात तुमचा परत आलं पाहिजे. व्हेरी गुड. चलो, सो वेन यू गेट वन वर्ड री, तेव्हा आपण परत दुसरा शब्द वापरायचा. Okay. ओके, दुसरे कुठले शब्द आहेत असे बरेच आहे, 15, 20, 100 पण असतील, मला माहित नाही किती, मी काउंट नाही केले, बट देर आर मेनी वर्ड्स. ओके, Redo. आपल्याला लिहायचंय. हो मॅडम, मी तिथे लिहिलेत ना, ते मी लिहून काढते, म्हणजे रिचे शब्द. बरं, ठीक आहे. आता ही जी Recall. न्यूज होती ते तुमच्या Remind. शब्दांमध्ये, आय एम गोइंग टू गिव्ह यू अ मिनिट्स टाइम, बघा तुम्ही, आणि मी तुमच्या शब्दांमध्ये तुम्ही सांगायचं हे शब्द वापरून मॅक्झिमम करेक्ट झालं पाहिजे. मलायका अरोराला मुंबईच्या लालबागच्या राजाला आशीर्वाद घेताना बघितलं गेलं गणेश चतुर्थी 2025 मध्ये. रिसेंटली, हाल ही में उसने इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न में परफॉर्म किया था और जज भी किया था. आणि तिने आपल्या परत विवाहासाठी काहीतरी तिने हिंट दिली, असं काहीतरी न्यूज असेल मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये टीव्हीवर. बरोबर, हे आता तुम्हाला इंग्लिश मध्ये मला सांगायची आहे. छोटे छोटे सेंटेन्सेस. ठीक आहे, बघून घ्या, 1 मिनिट परत एकदा बघून घ्या, बघून घ्या. आता आहे क्विज कॉम्पिटिशन. वाचून घ्या, शब्द एकदा बघून घ्या. झालं, आपका समय खत्म होता है अब. चला, मग आता सुरू करूया, कौन बनेगा करोडपती. ओके, मी आले परत. ओके, थोडासा अँगल माझा असा आहे कारण मी लॅपटॉपला हे केलंय. बरं, ठीक आहे, असं टाकूया. टेल मी, मलायका अरोरा, ओके, ला बघितलं गेलं, बघितलं म्हणजे
Spotted. Spotted. स्पॉटेड. Spotted. व्हेरी गुड. Spotted. बरोबर. ओके. तिला लालबागच्या राजाकडे त्या लोकेशनला, त्या छोट्याशा वर्ड, 2 लेटर वर्डला काय म्हणतात? लोकेशन त्या At. ऍट. At. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ठीक आहे. त्याच्यानंतर तिने ना छान असा इंडियन ड्रेस घातलेला, पर्पल कलरचा काय ब्लू कलरचा. Ethnic Ethnic. outfit. Ethnic outfit. Ethnic outfit. Now somebody give me the spelling of ethnic. Ethnic. EEHNIC. Okay, all right. Is it right, Jayashree? Right, ma'am. बरोबर है? ओके, ऑल राइट. आपकी लाइफ लाइन यूज की है आपने. ओके, ऑल राइट.